ही जमीन माझ्या बापाची, माझ्या बापाने इकडे घेतलेली जमीन, माझ्या बापाची जमीन. आम्ही पहिला लागवड करत होते. मग लागवड करायची, माझं बाप गेला, आई गेली, भाऊ गेलं, भाऊजाई गेला, सर्व गेले. मग लहान लहान मुले राहिले. मग लहान लहान मुले काय करणार, काय कसे लावणार. मग आम्ही थोडे दिवस आमची जमीन अशी राहिली. तर त्या लोक, मी मयूर चव्हाण, मी एक समाजसेवक आहे आणि तुम्ही सगळे पत्रकार जे माझ्यासाठी आयाबाईने माझ्या न्याय द्यायसाठी तुम्ही माझ्यासाठी आलात त्याबद्दल मी पहिला तुमचा आभारी आहे. हे सगळे आदिवासी समाजाचे असून हे सगळे इकडचे स्थायिक शेतकरी आहेत. यांच्या पूर्वजांनी घेतलेली ही जागा आहे. त्याच्यावरती काही काळांतरी आता 2001 पासून काहीतरी महाराष्ट्र शासन लागलेलं आहे. ते हटवण्याच्या प्रयत्नासाठी त्यांचे विषय चालू आहेत. पेपर वर्किंग त्यांचं काय ते चालू आहे. तहसीलला प्रांतात सगळे कामं चालू आहेत. पण त्यांना काही काळ झाला, काय 2-3 महिने झाले, 2-2.5 महिन्यापासून तो दिनेश लालजी शाह कोण आहे आपल्याला माहिती नाहीये, तो यांना त्रास देत आहे. तर त्यासाठी त्यांनी मला हे केलं की भाऊ असा विषय आहे, जागेवरती आम्हाला जाऊन देत नाही, जागेवरती बसायला गेल्यावरती कुठले भाड्याचे गुंड आणून आम्हाला शिवीगाळी वगैरे करतात, तर आम्हाला काही मदत करा. तर मी त्यांना मदत करण्यासाठी इकडे आलो आहे. त्यांना मी पोलीस स्टेशनला, वाली पोलीस स्टेशन तिकडे पण घेऊन गेलो. तिकडे पण आम्हाला त्यांना म्हणजे आम्हालाही समज दिलेली आहे, 149ची नोटीस दिलेली, त्यांनाही 149ची नोटीस दिलेली. 149 नोटीस दिल्यानंतर मी कधीही या प्लॉटवरती आलेलो नाही, या जागेवरती कधीच आलो नाही त्या दिवसापासून. फक्त यांना मी प्रोत्साहन सगळं सांगितलं की असं असं करा, तिकडे बसा, तुमचं काही टेन्शन नाही, तुम्ही शेतकरी आहात, तुमच्या जागेला कोणी हलवू शकत नाही. तरी पण ते बाई माणूस अजून घाबरतात. ते मला बोलतात तुम्ही आज तुम्हाला त्यासाठीच बोलवलं सगळ्यांना की या लोकांना सगळ्यांना न्याय मिळावा. आणि ही इकडचे मातीतलीच माणसं आहेत. आता या मातीतच कसणार, या मातीतच मिळणार. तर यांना या जागेतून हकलवलं तर हे पुढे जाणार. काही गोष्टी अशा आहेत त्यांना समजत नाहीत. ज्या प्रांतातल्या, ज्या तहसीलच्या, ज्या कलेक्टरच्या आहेत, कुठून काय ऑर्डर आणायचे आहेत त्यांना काही समजत नाहीत. कारण अशिक्षित असल्यामुळे त्यांना पेपरचं काहीच समजत नाही. त्यांच्या पूर्वजांनी कधी जागा घेतलेली, काय घेतली, हे सगळे पेपर आम्ही काढलेले आहेत, त्यांचं चालू आहे. पण आम्हाला विषय असा आहे की या जागेवरती 149ची नोटीस देऊन सुद्धा ते दिनेश लालजी शाह भाड्याचे गुंड घेऊन ते बघा ते कंटेनर गेल्या न्यूजमध्ये आपण दाखवलेलंच आहे. ते कंटेनर त्याने आणून टाकलेलं तिकडे उचलून. पहिलं त्यांनी तिकडे बाहेर ठेवलं होतं, आज रात्रीवर उचलून ठेवलं, नंतर सांगतो की तुम्हीच ठेवलं. आम्ही कोडेकर साहेबांच्या ह्याच्यात जाऊन त्या न्यूजवरती ते दाखवलेलं आहे. तुम्ही माझे ते न्यूज परत बघू शकता की ते कंटेनर त्याने आणलं. त्याला विचारलं असतं, बोलतो आमचं नाहीये. मग कोणाचं आहे? कोणी पण कोणाच्या पण जागेत कोणी कंटेनर आणून टाकतो का? आणि त्यांनी का ते आता नंतर तो आता काल आणि परवा 2 दिवसामध्ये त्यांनी ते कंटेनर उचलायचे ते असं काय बोलतात त्याला, हेडरला रात्रीचं घेऊन येतो. का रात्रीचं घेऊन येतो? जर तुझी जागा, तू काय बोलतो त्याचं म्हणणं असं आहे की ही जागा त्याची आहे. आम्हाला पण मान्य आहे, त्याची तू सिद्ध कर. आम्ही जागेत आमचे शेतकरी बसलेले आहेत ना, ते कोर्टात नंतर जे पेपर वर्किंग होईल त्याच्यामध्ये त्यांनी काही TLR केलंय, बोलतो 20 वर्षापूर्वी TLR केलंय आणि नंतर 2023 मध्ये त्याचा काही ठराव पास झाला. ते सगळे पेपर आपल्याकडे आहेत की तो असं बोलतोय की मी 2023 मध्ये असं बोलणं केलं त्यांनी वन समिती याच्यामध्ये कमिटीमध्ये की मी माझे TLR करून हद्द कायम करून घेण्याचा ठराव पास झाला 2023 ला. मग 2020 वर्षापूर्वी TLR कसा केला? आणि महाराष्ट्र शासन जर 2001 ला लागलं तर 2004 ला तू जागा कशी खरेदी घेतली? केली खरेदी, मग त्याच्यावरती गुन्हा दाखल करा. आम्हाला त्याच्यावरती वादविवाद काहीच करायचं नाही. आम्हाला मला असं विषय ह्या शेतकऱ्यांची जागा या शेतकऱ्यांना मिळावी यासाठी तुम्ही मला मदत करा. आणि बाकी सगळं तुम्हाला असं वाटतं का याच्यात तोडजोडी करणारी माणसं आहे ती जागेवरती काही पैसे बघा तुम्हाला वाटतं कंटेनर ठेवायची यांची ताकद आहे का? 1.5-2 लाखाचा कंटेनर ते कुठे आणणार आहेत? यांनी कोणी टाकलेलं तो आता यांच्या याच्यामध्ये आहे. यांच्याकडे आहेत का पैसे? तुम्हाला वाटतं यांच्याकडे एवढे पैसे असतील? काहीतरी कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय होतोय म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना बोलवलंय. माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही यांना न्याय मिळवून द्या सगळ्यांना. ठीक आहे. नमस्कार. नंबर यांचा असून यांच्या कुळामध्ये नाव आहे त्यांची. पहिला यांचा पूर्वजांनी नवशा शिड्या देऊ भिमरा यांनी 1958 साली जागा खरेदी केलेली होती त्यावेळी.
आणि कुळ कायद्याने खरेदी केलेली, बरोबर आहे. त्यानंतर ते ऑफ झाले, त्यांचे पूर्वज सगळे झाल्यानंतर यांचं वारससत्ता चढला कुळामध्ये. पहिले मेन मध्ये होते, नंतर कुळामध्ये आले. महाराष्ट्र शासन कसा लागला हा मुद्दा वेगळा आहे, तो आम्ही तिकडे करत आहोत. प्रशासनाकडे, कलेक्टरकडे या प्रांतामध्ये आम्ही ते दावा दाखल केलेला आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये पण आपण नोटीस दिलेली आहे, आम्हाला अर्ज केलेला आहे की आम्हाला आमची जागेची हद्द कायम करण्यासाठी तुमची एनओसी हवी आहे, पण ती आम्हाला देत नाहीत. यांना दिली आहे की माहित नाही, यांनी बोलतो आम्ही केलेलं आहे, पण यांना कशी एनओसी मिळाली हद्द कायम करण्याची? अभी आपको तकलीफ कौन दे रहा है? दिनेश लालजी शाह। क्या क्या तकलीफ दे रहा है आपको? बहुत मतलब जर त्याला तुझी जागा तू कायद्याने सगळी तुझं पेपर वर्किंग सगळं व्यवस्थित आहे, मग तू बाउन्सर का बसवलेत तिकडे? जे बाउन्सर म्हणजे ते पण गुंडच आहेत. कुठले बाउन्सर कशासाठी आणि कशासाठी त्यांनी परवानगी घेतलेली आहे का? प्रशासनाने त्यांनी त्यांना विचारत तर आम्ही ज्यावेळी वालिव चौकीला गेलं तेव्हा हे सगळं विषय केले, तेव्हा त्यांना कोणी दाद दिलेली नाही की तुम्ही इकडे का बसले, कशासाठी बसवले, का मारामारी का जागेवरती होते? हे काय हे मारामारी करणारे दिसतात का? हे मारामारी करतील का? आपका कहना है कि पुलिस प्रशासन आपके साथ में न्याय नहीं करेगी. यांनी आता बघा, आता तिकडे ते बांधकाम चालू आहे, ते दिसतं, ते पण महाराष्ट्र शासनच आहे ना. 96 सर्वे नंबर आहे, त्याच्यावरती पण महाराष्ट्र शासन राखीवने लागलेलं आहे. त्याच्यावरती बिंदास काम चालू आहे. महाराष्ट्र शासनातले ते मांडवी अधिकारी आहेत, धानू अधिकारी त्यांना दिसत नाहीये का? त्यांना ते पण अधिक हे आहे ना. यांनी जर इकडे आता ते वहिवाट असं करायला गेले की आपल्या जागेची सुरक्षेसाठी हे जे बाहेरचे लोक येतात आणि कब्जा करतात जागेवरती असे कंटेनर ठेवून, त्यासाठी यांनी बोलले आम्ही वहिवाट असे आमची करून घेतो, आम्ही अतिक्रमण नाही करणारे लोक, पण त्यांची जागा सुरक्षेसाठी ते वहिवाट तर करून घेतील ना. ती झाडाची कुंपण असे तशी घालून जागा हे करून कायद्याचं कामं करतील ना तिकडे पेपर वर्किंग. पण तेही सुद्धा महाराष्ट्र शासन येण्याहून सांगते इथे महाराष्ट्र शासनात काम करायचं नाही, मग त्यांना कसं काम करायचं नाही? त्यांचं का ना, तेही तोडून टाका ना. त्यांच्याकडनं तुम्हाला काही धमकी वगैरे का धक्काबुक्की वगैरे का केली गेलेली आहे? यांना धक्काबुक्की झालेली आहे, ते व्हिडिओ तुमच्याकडे मी पहिले दिलेले आहेत. जातीवादीवर शिवा पण दिलेल्या आहेत. तुम्हाला जातीवादीवरून शिवा दिलेल्या. ही जमीन माझ्या बापाची, माझ्या बापाने इकडे घेतलेली जमीन माझ्या बापाची जमीन. आम्ही पहिला लागवड करत होते, मग लागवड करायची, माझे बाप गेला, आई गेली, भाऊ गेलं, भाऊजाई गेला, सर्व गेले. मग लहान लहान मुले राहिले. मग लहान लहान मुले काय करणार, काय कसं लावणार? मग आम्ही थोडे दिवस आमची जमीन अशी राहिली. तर ते लोक काय बोलतात, हे पारिष्ट आहे, हे जंगल आहे. अरे पारिष्ट कशी? माझ्या बापाची जमीन आहे ही जमीन, माझ्या बापाची. आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे, आम्ही कसून खाणार? आम्ही पोट कशानं भरणार? का माती खाणार? आमची जमीनचा हक्क आम्हाला पाहिजे. पहिल्यापासून लागवड करत होते आम्ही. आई हाय, आमची आत्या हाय, पहिल्यापासून आम्ही लागवड करायचो. हे शेती लावत होते आम्ही, उभा करत नाही, लागवड करायचो. तर लागवड करून देत नाही आम्हाला तो. मतलब अभी आपको खेती करने नहीं दे रहे? हाँ। कौन कौन आपको तकलीफ दे रहा है? कौन सा बिल्डर आपको तकलीफ दे रहा है? कुछ नाम? दिनेश लालजी शाह क्या तकलीफ देता है आपको? जागेवर काय करायचं नाही तुम्ही? आम्ही गरीब माणसं, आम्ही काय करणार? आम्ही काय करू? आमच्या जवळ काय पण आम्ही काम करणार, तर संध्याकाळी आम्ही आणून खाणार. कोणाला पैसे द्यायचे, कोणाला देतो पैसे, तेच पैसे आम्हाला 2 पैसे द्यावा त्यांनी. 2 पैसे. अभी आपकी यहाँ के प्रशासन से क्या मांग है? आमची जागा आम्हाला पाहिजे. आम्हाला जागा आम्हाला पाहिजे. आमची जमीन आम्हाला असावी, बस. आमची दुसरी तक्रार नाही. आमची जमीन आम्हाला हक पाहिजे आमचा.